वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपले गणपती येत आहेत आणि दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी येते, त्यामुळे सगळ्या बायका आपल्या भाज्या गोळा करायला फिरत असतात। माठ मिळायला पाहिजे, हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे। तर आज आपण ती ऋषीची भाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे। त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मला ज्या मिळाल्या त्या मी आणलेल्या आहेत। हा इथे घेतलेला आहे माठ, हे आळू घेतलेलं आहे कापून, भोपळा, काकडी, शिराळं, भेंडा, मका आणि पडवळ या भाज्या सगळ्या घेतलेल्या आहेत। आणि हिरवी मिरची फोडणीला घेतलेलं आहे, खोबरं, हे गूळ आणि चिंच, थोडंसं तूप आपल्याला फोडणीला आणि मीठ। त्याच्यामध्ये दुसरे काहीही मसाले घालायचे नाही, फक्त मीठ, खोबरं आणि मिरची ह्याच्यावरच ही भाजी आपली होणार आहे। चला तर आपण ऋषीच्या भाजीची रेसिपी करायला सुरू करूया। आम्ही पॅन तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकते। ही भाजी सर्वांना खूप आवडते ऋषीची। ऋषी पंचमी यायची वाटच बघत असतात। आम्ही एरवी पण ती भाजी करतो, सगळं मिळायला लागलं का पावसाळ्यामध्ये। तर काय उपवास करत नाही, पण भाजी खायला सगळेजण उत्सुक असतात। तर मी हा माठ टाकते। कोणत्याही भाज्या आधी मागे पुढे टाकले तरी चालतात, असं काही नाही। माठ स्वच्छ धुवून निवडून कापून चिरून घेतलेला आहे। आळूच्या रेती आहे, आता आपण एक एक भाज्या टाकूया। हे शिराळे घेतले कापून मी, काकडी आहे, भोपळा, पडवळ आहे, सगळ्यांच्या आवडीचा, त्याच्यामध्ये मका, आणि शेवट आपण टाकूया हे भेंडे। भाजी शिजताना जेवढा घमघमाट शिजतो, आपण तूप टाकलेलं असते ना त्याच्यामुळे। आणि मीठ टाकूया। आता झाकण देऊन ठेवूया, म्हणजे ती वाफेवर भाजी होईल। उघडून बघूया, 5 मिनिटं आपली झालेली आहे। ऋषीचा उपवास म्हणजे काय, तर बैलांच्या कष्टाचं खायचं नसतं। पूर्वी म्हणजे असं बैलाच्या कष्टाचं कोणी खायचं नाही, जे घरी बाजूला भाज्या पिकवायचे आणि त्या भाज्या करून खायचे। मग ती भाजी आपल्याला 2 भेंडे मिळाले तरी आपण एक शेजारच्याला नाही मिळाला तर त्याला तो त्यातला द्यायचा असतो, आणि हे दान धर्म करायचं असतं। तेव्हा तांदूळ नाही मिळायचे ऋषीचे, नारळ नाही मिळायचं, मग ते वरीचा भात खायचे, वरीची भाकरी खायचे। आता सगळं भरपूर आता भाजी आपण खालीवर करून चांगली घेऊया। मला पाणी बिणी काही घालायला लागत नाही, वाफेवरच शिजते, त्याचंच पाणी सुटते। आळूचं आणि माठाचं आपलं पालेभाजी आहे ना। हे आपलं चिंचेचा कोळ आहे, त्याच्यात मी थोडासा गूळ घातलेला, थोडी आंबट गोडसर आपली चव चांगली लागते। आणि आपण हे परत झाकण देऊन ठेवूया। चला तर आपली भाजी आता उघडून बघूया। मस्त सगळं शिजलेलं आहे। पूर्वी मका बिका उकडून घ्यायला लागायचा, आता हे सीट कॉर्न आले त्याच्यामुळे ते उकडायला लागत नाही मका। वरून आता हे खोबरं घालते आणि सगळी मिक्स करते भाजी। आता ताव मारणार ह्याच्यावरती
माझा हा ऋषीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद.